डीजे गाना बजा गाना बजा क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू बघितलाच असेल, एकदम खतरनाक असं न्यू ट्रेंडिंगवरती स्टेटस झालेला आहे मित्रांनो। इंस्टाग्रामवरती पण फुल ट्रेंडिंगवरती आहे हा सॉन्ग। तर मित्रांनो, हा खूपच ट्रेंडिंगवरती सॉन्ग झालेला आहे मित्रांनो। ह्या सॉन्गवरतीच आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे मित्रांनो। आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। जर मित्रांनो तुम्हाला जर हे काय यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्री देत असतो तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपण आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला आलेट मोशनला ओपन करायचा, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील। आपल्या सर्वात अगोदर बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप वगैरे दिसून जातील। आपला सर्वात अगोदर आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे डब्यावरती क्लिक करायचं। डब्यावरती क्लिक केल्यानंतर मग आपण असं वरच्या बाजूला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक फोटो दिलेला आहे, मी एडिट करू, त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं, आपला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर आपलं 3 डॉटवरती क्लिक करायचं। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन सेकंड बीटला 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे तुम्ही पण पूर्ण फोटोला असं कट करून घ्या दोन्ही पार्टमध्ये। अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण फोटोला 2 पार्टमध्ये कट करून घेतल्यानंतर मित्रांनो आपला अशा प्रकारे ग्रुप लेअरच्या वरच्या फोटोला क्लिक करून डिलीट करून टाकून द्यायचं। फोटो डिलीट केल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपला अशा ग्रुपमध्ये असं फोटो दिसत असतील, मग आपलं त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं। आपल्या अशा प्रकारे आपली फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं। अशा प्रकारे डिलीट करून ह्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, असेल लास्टपर्यंत जायचं। असे काही फोटो असेल तर फोटोवरती क्लिक करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ओढून घ्यायचं लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर आपलं सेट करून घ्यायचं। जसं की आपलं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेट करून घ्यायचं आपल्या हिशोबाने। जसं मी सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या, हे पण ग्रुपमध्ये त्याच स्टेपमध्ये करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, मी पण करून घेतो लगेच। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही ग्रुपमध्ये फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स लावण्यासाठी आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर मग आपल्या शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचा। बॅक गेल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला ह्या फोटोच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ग्रुप खाली ठेवून घ्यायचं आहे। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ह्या ग्रुपच्या फोटोच्या पुढे ह्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप दिसेल, त्या ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे काय सेकंड फोटो या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपलं बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग मित्रांनो आपला लास्टला जायचं। लास्टला नंतर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं। सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर इफेक्ट्स प्रोजेक्टला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं जे काही लास्टचा इफेक्ट्स आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचं। बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपला लास्टचे जे काही फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे मित्रांनो। एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।